मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस फसवणुकीप्रकरणी तपास सुरू करण्यात आलेला आहे। आज तिसऱ्या दिवशीही मुंबईतल्या दादर इथल्या मुख्य टोरेस कार्यालयात तपास सुरू असून मुंबईतील सर्व दुकानांचा मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत। याआधी केलेल्या छापेमारीत पोलिसांना या दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने तसंच 5 कोटी रुपये मिळाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। आजही आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल वस्तूंची जप्ती सुरू आहे। तर टोरेस या कंपनीने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली होती आणि त्यानंतर या कंपनीतले जे संचालक होते त्यांनी पसार झालेले होते आज गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन आणि संपूर्ण फसवणुकी प्रकरणी आता तपास सुरू आहे। टोरेस या फसवणुकी प्रकरणामध्ये आता जे या दुकानामध्ये या ठिकाणी जी काही मालमत्ता आहे ती जप्त केली जाते। मुंबईतल्या टोरेस कंपनीने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे आणि आता हे टोरेसचे संचालक जे आहेत ते सुद्धा फरार झालेले आहेत। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दादरच्या या टोरेस या कार्यालयामध्ये येऊन त्यांच्या शोरूममध्ये येऊन तपासणी सुरू केली होती। याचा तपास जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता। गेल्या 3 दिवसापासून आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी असलेली जी काही मालमत्ता आहे ती जप्त केली, त्याचबरोबर काही रोख रक्कम आहे ती सुद्धा जप्त केली। गेल्या 3 दिवसापासून ही कारवाई सुरू होती आणि आता आतमध्ये जे काही सामान होतं ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणची जी सगळं जे सामान आहे ते आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेऊन जाण्यात येणार आहे। या सगळ्यांची जी रक्कम आहे किती होणार आहे काय आहे याचा सगळा तो तपास करण्यात येणार आहे आणि गेल्या 3 दिवसापासून मुंबईतला जे टोरेसचे कार्यालय आहेत किंवा मुंबईच्या बाहेर असलेले जे कार्यालय त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी पोलिसांचा तपास सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आता हे सगळं जे सामान जे आहे त्यांचं ते पोलिसांनी गाडीमध्ये भरलेलं आहे आणि ते त्यांच्या कार्यालयात घेऊन जाणार आहे। अनेक गुंतवणूकदार आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात हा घोटाळा झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून अनेक जे गुंतवणूकदार आलेले आहेत ते या ठिकाणी येत आहेत। त्यांना आशा आहे आपले काहीतरी पैसे परत मिळतील, त्या अनुषंगाने या ठिकाणी आलेले आहेत। कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आला होता आणि या टोरेसच्या कार्यालयातून आता हे जे सगळं जे जप्त केलेलं सामान आहे मग त्यामध्ये नगदी रक्कम असेल, त्याचबरोबर जे त्यांनी दागिने होते ते दागिने या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत आणि आता घेऊन जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्री श्रीनिवास, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।